हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तुम्ही कसे आहात? सगळे मजेत आणि मस्तच असाल. आज आपण बघणार आहोत बाहीची डिझाईन. खूप सोपी आहे बघा. आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. मी बाही कटिंग केलेली आहे आणि आता मी मार्किंग करते आहे. वरतून 2 इंच घेतलेलं आहे आणि खालून पण 2 इंच घेतलेलं आहे आणि पट्टीच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता माझी मार्किंग करून झालेली आहे. बरोबर आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे. ही डिझाईन खूप छान आणि सुंदर दिसते. तुम्ही बघा, मी मार्किंग करून घेतलेली आहे. आपण आता ह्याला कटिंग करून घेणार आहोत. सोपी आहे आणि एवढं कमीत कमी वेळामध्ये ही डिझाईन बनते. तुम्ही बघू शकता, खाली आपला मेन साडीचा कपडा ठेवलेला आहे आणि वरती आपण अस्तरची कटिंग केलेली आहे डिझाईनची, ती ठेवलेली आहे. तर आपण त्याच्यावर आता शिलाई करणार आहोत. शिलाई करून झालेली आहे. आपण वरती जे आपण डिझाईनसाठी कटिंग केलेलं होतं त्याच्यावर आपण आता शिलाई करणार आहोत. बरोबर व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि जो मधला बाहीचा कपडा आहे त्या कटिंग केलेला त्याच्याबरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि तिथे छोटे छोटे कट्स लावायचे आहेत, कारण की त्याच्यामुळे खूप छान अशी फिनिशिंग येते. खूप सुंदर अशी फिनिशिंग येते त्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता, आपण आता ह्याला पलटी करून घेणार आहोत. पलटी करून घेतलं की आपण ह्याच्यावर दाबटीप द्यायची आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता, दाबटीप द्यायची आहे, त्याच्यामुळे खूप छान फिनिशिंग येते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का ताई? आवडत असतील तर लाईक कमेंट करा. आपल्याला पूर्ण शिलाई कव्हर करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, बरोबर आपल्याला कुठेच चुन्या येऊ द्यायचं नाही आहे. बरोबर व्यवस्थित आपल्याला ह्याच्यावर दाबटीप द्यायची आहे. सगळी शिलाई कव्हर करून घ्यायची आहे आपल्याला. कोणाला जर अर्जंट ब्लाऊज पाहिजे असेल आणि आपल्याला डिझाईन काही सुचत नसेल तर मग ही अशी पटकन आपण डिझाईन बनवून देऊ शकतो. हिला जास्त वेळ नाही लागत, पटकन तयार होते. हा मी साडीतला कपडा काढलेला आहे थोडासा साईडचा, ती डिझाईन बनवण्यासाठी. साडीची थोडासा कपडा काढून आपण डिझाईन बनवले तर ते ब्लाऊज अजूनच छान आणि उठून दिसतो. त्याच्यामुळं मी ही डिझाईन बनवलेली आहे. आपल्याला समजत नाही की बरोबर आपल्याला कुठून शिलाई घ्यायची आहे, त्याच्यामुळे मार्किंग करून घ्यायची आहे पहिली आणि मग त्याच्यावर आपल्याला चुन्या तयार करायच्या आहेत फ्रिलसारखं. तुम्ही बघू शकता, बरोबर एकसारख्या अशा फ्रिल तयार करून घ्यायच्या आहे. तुम्हाला ही डिझाईन जेवढी कमी जास्त करायची तेवढी तुम्ही करू शकता तुमच्याप्रमाणे. हा बघा, मी इथे फ्रिल करून घेतलेली आहे आणि मी डिझाईन बनवते. बघा, जी आपली फ्रिल आहे ती आपल्याला थोडीशी उलट्या साईडने फिरवून त्याच्यावर शिलाई करायची. तुम्ही बघू शकता, ह्याच्यामुळे खूप सुंदर डिझाईन दिसते. आता आपली एका साईडची झालेली आहे, आपण आता दुसऱ्या साईडची पण अशीच बनवून घेणार आहोत. थोडंसं आपल्याला ती फ्रिल आहे तर तिथेच वळवायची थोडीशी आणि त्याच्यावर शिलाई करायची. त्याच्यामुळे ती डिझाईन बनते आणि खूप छान दिसते. जो आपण साडीतला कपडा काढलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी, त्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर ब्लाऊज दिसतो. आपण मेन बाही घ्यायची आहे आता आणि असं बरोबर ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता,
जो आपण आतमधून फ्रिलला आपण शिवलेलं होतं तिथे ते आतमध्ये आलं पाहिजे बरोबर, आणि ते पिनअप करून घ्यायचं आहे. पिनअपमुळे अजूनच फिनिशिंग येते. फिनिशिंगकडे आपल्याला लक्ष द्यायचे. जेवढी तुमची फिनिशिंग येईल तेवढं तुमचं ब्लाऊज छान दिसेल. कधी पण टाईम लागू देत, पण फिनिशिंग आली पाहिजे ब्लाऊजला. आता आपण जो मधून कपडा कटिंग केलेला होता बाहीचा, तो ठेवायचा बरोबर त्या ठिकाणी आणि बरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. सोपं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण आता ह्याच्यावर शिलाई करणार आहोत. बरोबर आपल्याला अशी शिलाई करून घ्यायची आहे. आता शिलाई करून झालेली आहे. जो आतमधला कपडा आहे आपला एक्स्ट्रा, तो आपल्याला कटिंग करून काढायचा आहे. बरोबर शिलाई कट झाली नाही पाहिजे आतमधली, बरोबर व्यवस्थित कटिंग करून काढायचं आहे. छान अशी डिझाईन दिसते. आता मी ह्याच्यावर लेस लावते, तुम्ही बघू शकता. ह्या लेसमुळे अजून छान लुक येतो. सुंदर स्लीव्ज दिसते बघा. हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला लावत जायचं आहे. झाली आहे आपली लेस लावून. आता आपण ह्याला डबल शिलाई करायची आहे. कधी पण लेसला तुम्ही डबल शिलाई करायची, त्याच्यामुळे फिनिशिंग खूप छान येते. आता मी ते पुढे बाहीला पण लेस लावून घेते बघा. ह्याच्यामुळे आज छान अशी सुंदर बाही दिसते. लेसमुळे लुक येतो. आता हिला बॉर्डर नाही आहे म्हणून मी लेस लावते. हिला बॉर्डर असल्यावर लेस लावायची नाही, अजून छान दिसेल. तुम्ही हे शिवून पण घेऊ शकता आणि असं चिपकवू पण शकता. मी आता ह्याला लावते आहे आणि मी शिवून पण घेते. तुम्हाला शिवून घ्यायचं असेल तर तुम्ही शिवून पण घेऊ शकता. ह्याच्यामुळे खूप छान स्लीव्स तयार होते, तुम्ही बघू शकता. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? माझे व्हिडिओ आवडतात का? आवडत असतील तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला. आतापर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू.